2025 वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या, ज्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीलाच कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी, त्यानंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ला, या व्यतिरिक्त अहमदाबाद विमान दुर्घटना आणि महाराष्ट्रातही अनेक दुर्घटना घडल्या. मागच्या या 6 महिन्यामध्ये देशात 7 मोठ्या दुर्घटना घडल्या. पाहुयात याबाबत सविस्तर माहिती. 29 जानेवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभ स्थळावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 30 जणांचा जीव गेला तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर 15 फेब्रुवारीला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला, ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. यात अनेक जण जखमी झाले. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वरील पादचारी पुलाजवळ गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर 22 एप्रिल रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला दहशतवादी हल्ला होता, ज्यात 26 नागरिक ठार झाले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर 4 जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली. या निमित्त बंगळुरूमध्ये आरसीबीच्या संघाची विजय परेड काढण्यात आली. विजय जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 9 जून रोजी मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळ 2 लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना काही प्रवासी दरवाजातून खाली पडले. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 12 जूनला गुजरातमधील विमान दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं, ज्यामध्ये हॉस्टेलमधीलही 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर 15 जूनला पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलावर पर्यटकांची गर्दी झाली आणि पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनांमुळे देशभरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सरकारने या सर्व घटनांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.